बघा प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड द रेंज ऑफ द डाटा. डाटा दिलेला आहे बघा 14, 18, 22, 35, 42, 44, 8, 7, 5 आणि 2. मग सगळ्यात पहिले काय करायचं, सोल्युशनमध्ये असेंडिंग ऑर्डर लिहायची. ठीक आहे, मग असेंडिंग ऑर्डर काय येणार आहे, असेंडिंग. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरनुसार लावा. सगळ्यात छोटं कोण इथं 2 आहे, सगळ्यात छोटं कोण आहे 2. 2च्या नंतर 2 पेक्षा मोठं कोण आहे 5 आहे, कोण आहे 5 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 पेक्षा मोठं 7 आहे, 7 पेक्षा मोठं कोण आहे 8 आहे. म्हणजे हे काय आहे 7, 5 आणि 8 संपले. आता 8 पेक्षा मोठं बघा कोण आहे, तर 8 पेक्षा मोठं बघा इथं 14 आहे, आणि 14 पेक्षा मोठं कोण आहे 18. 18 पेक्षा मोठं कोण आहे मग इथं 22 आहे. ठीक आहे, 22 पेक्षा मोठं कोण आहे 35 आहे, आणि 35 पेक्षा मोठं कोण आहे 42, आणि 42 पेक्षा मोठं कोण आहे 44. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डर लावली. आता त्याच्यानंतर ना स्मॉलेस्ट व्हॅल्यू, मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आपली, म्हणजेच यस इज इक्वल्स टू किती आलं आहे 2. आणि लार्जेस्ट व्हॅल्यू ठीक आहे, लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे, यल इज इक्वल्स टू 44. ठीक आहे, मग आता रेंजचा फॉर्म्युला आहे बघा, कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस. ठीक आहे, मग यल बघा किती, तर यल आहे 44, आणि यस किती आहे 2 आहे, म्हणजे रेंज किती येणार आहे 42 येणार आहे. मग आपली रेंज इज इक्वल्स टू किती आली 42. ठीक आहे, आपल्याला रेंज फाइंड आउट करायला सांगितली होती. आता आपण काय करणार आहे, कोएफिशियंट ऑफ रेंज. आता पेपरमध्ये बघा असं सिंगल क्वेश्चन येत नाही कधी, की पेपरमध्ये शक्यतो डबल क्वेश्चन येतो. मग इथं लिहायचं आता कोएफिशियंट ऑफ रेंज, ठीक आहे, मग कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस अपॉन यल प्लस यस. मग आता हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा. मग आता यलची व्हॅल्यू किती इथं 44, किती आहे 44, मायनस यस किती आहे 2 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना यल किती आहे 44 प्लस यस किती आहे 2 आहे. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे 42 अपॉन 44 प्लस 2 किती होणार 46. मग 42 अपॉन 46 करा. मग 42 अपॉन 46 जर गेलं किती येतं बघा, ते येतं 0.9130. ठीक आहे, मग बघा कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू 0.9130. तुम्ही 4 डिजिट पर्यंत लिहायचं. ठीक आहे, डॉट नंतर किती डिजिट लिहायचे 4 डिजिट. मग ह्या प्रॉब्लेमचा आपण रेंज किती आली 42, आणि कोएफिशियंट ऑफ रेंज किती आली 0.9130. ठीक आहे, मग बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम.